तुम्ही विश्वास करा किंवा करू नका, दॅट्स टोटली युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. पण एका मुलीचं सक्सेसफुल होणं हे तिच्या सुंदर दिसण्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अवलंबून असतं. ॲटलिस्ट मूवी इंडस्ट्रीमध्ये तरी नक्कीच असतं. हे स्टेटमेंट थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल ठरू शकतं, बट दॅट्स फकिंग रियालिटी गाईज. लेट मी टेल यू अ स्मॉल स्टोरी. एका मुलाचा जन्म 7 जुलै 1983ला होतो. आता घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे तो कॉलेजबरोबर मिनरल वॉटर सेलिंग, रिअल इस्टेट एजंट, हॉटेलमध्ये मे बी ॲज अ वेटर, ते सोलर पॅनल मार्केटिंग सारखी कामे करतो. त्याला मार्केटिंग सारखी कामे करावी लागतात. मूवीमध्ये आवड असल्यामुळे तो क्लॅप बॉय, स्पॉट बॉय, असिस्टंट डायरेक्टर जे भेटेल ते काम करतो. जे म्हणतात ना, प्रयत्नांना यश देणं हे ईश्वराचं काम असतं आणि ह्या मुलाच्या प्रयत्नांना यश हे 2016मध्ये भेटतं, जेव्हा तो त्याची मूवी रिकी, या रिकी मूवीमधून तो डायरेक्टर म्हणून डेब्यू करतो मूवी इंडस्ट्रीमध्ये. 2018मध्ये साही प्रास साले कसारगोडू, आय थिंक मी बरोबर उच्चार केलेला आहे, या चिल्ड्रन मूवीसाठी त्याला नॅशनल अवॉर्ड भेटतो. बट बिगेस्ट सक्सेस येट टू कम फॉर दिस गाय. 2022मध्ये कांतारा, 2025मध्ये कांतारा चॅप्टर 1चा रायटर, डायरेक्टर, प्रोड्युसर अँड हिरो म्हणून स्वतःची जगाला ओळख करून देणारा वन अँड ओनली ऋषभ शेट्टी. ह्या माणसाला 15 ते 20 वर्ष लागली स्वतःची ओळख जगाला करून देण्यासाठी. आणि याच्याच अपोजिट रश्मिका मंदाना, तृप्ती जिमरी, आता रुक्मिणी वैश्यनाथ, ऑल 3 एक्झाम्पल ऑफ डॅम गुड, ब्युटिफुल, सक्सेसफुल बट ओव्हरनाईट नॅशनल क्रसेस. अँड दॅट्स वेअर माय स्टेटमेंट इज करेक्ट. मुलींचं सक्सेसफुल होणं हे त्यांच्या सुंदर दिसण्यावरती अवलंबून असतं. थँक्यू गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.